साहेब तुम्ही हा मास्क का नाही लावला? मास्क घ्यायला चाललो होतो, लावेन ना, लावतो ना आता. बहाणा सॉलिड असेल तर माणूस कुठूनही वाचून निघून जातो. आता गाडीत पकडलं आणि मास्क खाली असेल तर मग तुम्ही काय म्हणाल? साहेब खूप भूक लागली होती, बस थोड्या वेळाकरताच खाली केलं. अहो भाऊ, माझे तर लसीकरण झाले, मला मास्कची कारच कशाला? पार्टीमध्ये जाऊ, ते पण मास्क सोबत. मेकअप खराब झाला तर? अहो भाऊ, आम्ही सेल्फी घेतो आहोत. आता काय मास्क घालून सेल्फी घेऊ? 50+ वाल्यांना म्हणा मास्कची गरज त्यांना आहे, मला नाही. हे मास्क त्यांनी मला गुदमरायला होतं, आम्हाला तर झाला अँटीबॉडीज, आम्हाला कशाला मास्कची गरज? गरज मला होती, 5 मिनिटाची होती. पण मग विचार केला, तुमच्याशी बोलावे. 48 तास झाले, काही बोलले नाही. पीपीई किटमध्ये जो बंद आहे, बस बघितलंय. एका बापाला आपल्या मुलाला जाताना बघितलंय, कुटुंबाला विस्कळीत होताना, दुःख कोसळताना बघितलंय. पण मला माहित आहे, माझ्या बोलण्याने कदाचित मन हलके होईल, पण तुम्हाला फरक पडणार नाही. इतकं नाही होणार की तुम्ही मास्क घाला. सॉरी सर, पण आम्हाला तुम्ही परत हवे. शुअर, मी येईन. तर मी निघतो आपल्या टीम सोबत डबल ड्युटी करायला, कारण तुम्ही तर आपली करतच आहात, बहाणे मारून. देश में कोरोना संक्रमण की रफ्तार पहले से ज्यादा है, यानी खतरा 2 गुना है. ज्यांच्यावर फुले वाहिली, कमीत कमी त्यांचे तर ऐका. मास्क घाला. मास्क बाय इंडिया, एक सुरुवात बाय मॅनकाइंड फार्मा.